हॅलो मंडळी, आपण 2025च्या अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत आणि 2025चा आढावा घेताना खूप साऱ्या गोष्टी नजरेसमोरून जातात. यामध्ये प्राइजराजची चेंगराचेंगरी, पहलगाममधला दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर घडलेला इतिहास म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने IPLमध्ये जिंकलेलं विजेतेपद, अहमदाबादचा विमान दुर्दैवी अपघात, त्याचप्रमाणे राष्ट्रपतींची राफेल भरारी, भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून इतिहास रचला, क्रिकेटमधील भारताचा सर्वात मोठा हा विजय होता. तसेच दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात झालेला बॉम्ब हल्ला, तसेच अंध क्रिकेट महिला संघाचा विजय आणि सुधांशू शुक्ला यांनी घेतलेली अंतराळ क्षेत्रातली भरारी, या सगळ्या गोष्टी अगदी नजरेसमोर जातात. तसेच माझ्या वैयक्तिक आयुष्यात 2025ने मला काय दिलं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मला 2025ने खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या. त्यातील महत्त्वाच्या गोष्टी ह्या पुढीलप्रमाणे. क्रमांक 1, सर्वांनाच समजून घेत सर्वांना खुश ठेवण्यात स्वतःला मारायचं नाही, स्वतः मन मारत जगायचं नाही, स्वतःसाठी स्टँड घ्यायचा, स्वतःसाठी बोलायचं. क्रमांक 2, स्वतःच्या तब्येतीला खूप 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 जपायचं. आपण जर व्यवस्थित उभं राहिलो तरच आपण आपलं कुटुंब, बाळ वगैरे सगळे नीट सांभाळू शकतो. त्यामुळे निसर्गाने दिलेल्या या शरीराला खूप चांगलं जपायचं, छान राहायचं, आनंदी राहायचं. जेवणाच्या वेळा पाळायच्या, खूप सारं पाणी प्यायचं आणि काळजी घ्यायची. क्रमांक 3, तुम्ही कोणासाठीही काही करा किंवा करू नका, कोणी ना कोणी तुम्हाला नाव ठेवेलच. तुम्ही नेहमीच सगळ्यांनाच खुश ठेवू शकत नाही. कोणी ना कोणी दुखावणारे, कोणी ना कोणी तुम्हाला नाव ठेवणारे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं प्रेशर न घेता छान राहा, आनंदी राहा आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करा. क्रमांक 4, त्रास आणि टेन्शन सहन करत, रडत दिवस काढायचे नाही, टाईम वेस्ट करायचा नाही. पटकन वही घ्यायची, पेन घ्यायची, तुम्हाला काय हवं काय नको या गोष्टी लिस्ट डाऊन करा. पटापट तुम्हाला फायनल काय रिझल्ट हवं यावर फोकस करा आणि प्रोग्रेसला लागा. रडत बसण्यात वेळ वाया घालवायचा नाही. क्रमांक 4, जे निगेटिव्ह लोक आहेत, जे तुमच्या आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी आणताय, तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणताय, त्यांना सरळ कट करा किंवा त्यांना ॲवॉइड करा किंवा त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित करा. त्यांच्या बोलण्याकडे वगैरे बिलकुलही लक्ष द्यायचं नाही. क्रमांक 6, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला या क्षणाला तुमच्या मनातून जे करावंसं वाटतंय, जे बनवावंसं वाटतंय, जिकडे फिरायला जावंसं वाटतंय, ते डिसिजन पटापट घ्या आणि त्या गोष्टी करायला लागा. कारण वेळ आणि वय या गोष्टी कोणासाठी थांबत नाही, अगदी कोणासाठीच थांबत नाही. त्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परिस्थितीला दोष द्यायचा नाही. म्हणजे तुम्हाला काही काळाने असं कोणी विचारणार नाही की अच्छा तुला बरं नव्हतं त्यामुळे तुला कमी मार्क्स आले, किंवा अच्छा तुला आयुष्यामध्ये हा त्रास होता त्यामुळे तू हे अचीव करू शकली नाही. कोणालाही तुमची स्टोरी ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाही. जगाला फायनल रिझल्ट हवा असतो. तुम्ही फायनली काहीतरी छान केलं तर जग तुमचं उदो करतो. नाहीतर तुमची स्टोरी ऐकून घेण्यात, तुम्ही कसा त्रास सहन करायला याच्यामध्ये ऐकण्यात कोणालाही इंटरेस्ट नसतो. त्यामुळे तुमचा डिसिजन कसा बरोबर होता हे जगाला दाखवून द्या आणि तुमच्या स्वतःच्या प्रोग्रेसवर लक्ष केंद्रित करा. अशा खूप साऱ्या गोष्टी मला 2025ने शिकवल्या. आय एम शुअर की तुम्हालाही 2025ने भरपूर साऱ्या गोष्टी शिकवल्या असतील. प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःखाचे क्षण आले असतील. म्हणजे थोडक्यात 2025 हे संमिश्र गेलं. तर तुम्हालाही 2025ने काय शिकवलं हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि फॉलो करा. थँक्यू आणि इन ॲडव्हान्स हॅपी न्यू इयर.